एखाद्या सणासुदीला जर पुरणपोळी करायची झाली की त्याला भरपूर खटाटोप असतं. बरं, त्यात चांगली झाली तर आनंदच आहे. आता बऱ्याच जणांची पुरणपोळी लाटताना फाटते, भाजताना फुटते, बनवल्यावर तासाभरातच चिवट किंवा कडक होते. असं तुमच्याबरोबर होत असेल तर हा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी आहे. खूप कमी तुपाचा उपयोग करून काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. योग्य प्रमाणसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे नवशिके असाल, पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट पुरणपोळी तुम्हाला सुद्धा तयार करता येईल. अगदी काठोकाठ भरलेलं पुरण, त्यात अगदी मऊसूत पुरणपोळी, एकदम मस्त चवीची. एक 4-5 दिवस जरी म्हणाल तरी अजिबात खराब होणार नाही, चिवट कडक होणार नाही. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला पुरण बनवण्यासाठी आपल्याला चणा डाळ शिजत घालायची आहे. तर त्यासाठी काय केलं, मेजरिंग कपने बरोबर 1.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पाव किलो प्रमाणात चणा डाळ घेतलेली आहे आणि एका कुकरमध्ये आपण काढून घेतलेली आहे. आता साधारणतः पाव किलो चणा डाळीपासून एक 10 पुरणपोळ्या तुमच्या अगदी परफेक्ट तयार होतात. तुम्ही साईज जशी लहान मोठी करत असाल त्यानुसार कमी अधिक सुद्धा होऊ शकतं. तुम्हाला जर अर्धा किलो करायचं असेल तर साधारणतः एक 3 कप तुम्ही इथे घेऊ शकता. 2 पाण्याने डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 चमचाभर तेल किंवा तूप घालायचं आहे, जेणेकरून डाळ शिजताना उतू जाऊ नये. अगदी 2 चिमूट यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे. मीठ घातल्यामुळे पुरणाला चव अगदी छान येते. मीठ खूप जास्त वापरायचं नाही. आता तुम्हाला जर यासाठी कट बनवायचा असेल तर साधारणतः 1.5 कप तुमचं पाणी असेल तर त्याच्या 4 पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला कट करायचं नसेल तर फक्त डाळ भिजेल इतपतच वरचेवर आपल्याला पाणी घालायचं आहे. तर साधारणतः इथे आपण एक 5-5.5 कप पाणी घातलेलं आहे. कुकरला झाकण लावून साधारणतः एक 5 शिट्या आपण याच्या काढून घेणार आहोत. तर इथे आपण कुकरला धुवून कच्ची डाळ शिजत लावलेली आहे. तुम्हाला जर भिजवून घालायची असेल तर साधारणतः एका 3 शिट्यांमध्ये ही डाळ शिजून तयार होईल. कणकेची आपण पुरणपोळी तयार करणार आहोत. तर त्यासाठी कणिक भिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मेजरिंग कपने 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 300 ग्राम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मल्टीग्रेन आटा वापरू शकता किंवा अर्धा मैदा, अर्ध गव्हाचं पीठ, जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार पीठ घेऊ शकता. अगदी पाव चमचा किंवा 2 चिमूट आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे. हळदीमुळे पुरणपोळीला ना एक मस्त पिवळा धमक रंग येतो. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. फक्त मीठ घालायचं आणि पाणी थोडं थोडं घालून हे पीठ मळून घ्यायचं. जसं आपण इथे 1.5 कप डाळ घेतलेली आहे म्हणजे पाव किलो, तर त्यासाठी 2 कप किंवा एक 300 ग्राम आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. या प्रमाणात साधारणतः एक 10 पुरणपोळ्या आपल्या मध्यम आकाराच्या तयार होतात. थोडं थोडं पाणी घालायचं, जसं नॉर्मली चपाती कणकेचा गोळा मळतो ना रोज, अगदी तसाच मळून घ्यायचा. तर इतकं पीठ मळण्यासाठी साधारणतः एक पाऊण कप पाणी मला लागलेलं आहे आणि असा हा खूप जास्त सैलसर नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही. पीठ व्यवस्थित वरपर्यंत पुरेल इतपत आपण यामध्ये साधारणतः एक 3-4 ग्लास भरून आपण यामध्ये पाणी घातलं आहे. व्यवस्थित बुडालं पाहिजे. पाणी आपण इथे साधंच घेतलेलं आहे. पुरणपोळी पहिल्यांदा बनवत असाल किंवा अगदी तुमची पुरणपोळी चिवट कडक होत असेल तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. एक 15-20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. इथे साधारणतः एक 4 शिट्या झालेल्या आहेत. एकदा कुकरचं झाकण काढून बघणार आहोत तर बघू शकता पाण्याचं अगदी व्यवस्थित प्रमाण घेतल्यामुळे कट बनवण्यासाठी व्यवस्थित पाणी तुम्हाला यापासून मिळतं. आता जर तुम्हाला कटासाठी पाणी नको असेल तर पाणी तुम्हाला कमी घालायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊसूत मिळण्याप्रमाणे एक 4 शिट्यांमध्ये डाळ आपली शिजून तयार आहे. हातावर दाबून बघितलं की अगदी मिळण्याप्रमाणे मऊसूत लागलं पाहिजे. जर कडक वाटत असेल, तुकडे पडत असेल तर आणखीन एक 3 ते 4 शिट्या घेऊ शकता. आता काय करायचं आहे, घरातली एखादी चाळण घ्यायची किंवा तुमच्याकडे पुरणी यंत्र वगैरे असेल ना, किंवा अशी ही छोटी जाळीची टोपली असते, त्यामध्ये ही डाळ आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, वर डाळ आणि खाली जे कटासाठी पाणी होतं ना ते मिळतं. असं व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे. 2 मिनटं असंच आपण इथे बाजूला ठेवून देणार आहोत. साधारणतः 2 मिनिटानंतर व्यवस्थित सगळं पाणी खाली निथळून आलेलं आहे आणि डाळीमध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही आणि कटाचा रस्सा बनवण्यासाठी असं हे डाळीचं पाणी आपल्याला व्यवस्थित भेटलं आहे. माझ्या आजीच्या पद्धतीने कटाची आमटी घरामध्ये कशी तयार करायची उद्याच्या व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवणार आहे. यामध्येच दाखवली असती पण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता. फक्त या पाण्यामध्ये ना जी डाळ आपण शिजवून घेतलेली होती, एक 3 ते 4 चमचे आपण घातलेली आहे. म्हणजे खातानाही अगदी छान लागेल आणि आमटीला थोडासा दाटसरपणा यायला मदत होईल. तर हा कटाच्या आमटीचा व्हिडिओ उद्या बघणार आहोत. आता निथळून घेतलेली ही डाळ गरम असतानाच आपल्याला थोडीशी मॅश करून घ्यायची. एक तर पळीने करू शकता किंवा घरामध्ये पावभाजी मॅशर असतो, आपला ग्लास असतो, छोटी वाटी पेला असतं, तर त्याने सुद्धा करू शकता. आणि गरम असताना केल्यामुळे ना हे अगदी पटापट असा मॅश होतं.
जसं जमेल तसं हाताने दाबून ग्लासाने पावभाजी मॅशरने असं हे मेळण्याप्रमाणे आपल्याला हे पुरण सगळं मिळालेलं आहे. यामध्ये अजिबात तुकडे राहिलेले नाही डाळीचे. तसं हे खूप सोप्या पद्धतीत आपण दाखवलेलं आहे. फक्त शिजलेली डाळ जेव्हा तुम्ही अशी मॅश करून घेताना ती एकसारखी पटकन होते. यामध्ये गूळ घालून शिजवलं की डाळ थोडीशी घट्ट किंवा कडक होते आणि पुरण घालायला थोडंसं आपल्याला त्रास होतो. म्हणून या पद्धतीने नक्की करून बघा. अगदी मिळण्याप्रमाणे मऊसूत हे पुरण आपलं तयार झालं आहे. सगळी मॅश केलेली डाळ आपण याच कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. म्हणजे भांडीसुद्धा आपल्याला खूप जास्त खराब करायची नाही. 1.5 कप डाळ होती म्हणजे पाव किलो, तर त्यासाठी 1 कप किंवा 200 ग्राम आपण इथे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. अगदी मध्यम गोडाची पुरणपोळीसाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. गोड कमी आवडत असेल तर थोडंसं कमी करू शकता, जास्त आवडत असेल तर थोडंसं वाढवू शकता. आता याबरोबरच 2 चमचे आपण इथे साखर घातली आहे. म्हणजे पुरण आपलं खूप जास्त कडक होत नाही, पुरणपोळी नरम राहायला मदत होते. आता हे तीनही जिन्नस साधारणतः मध्यम आचेवर एक 5-6 मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. जसं हे गरम होईल तसं गुळाला पाणी सुटतं आणि आणखीन थोडंसं हे मऊ होतं. तर तुम्ही इथे बघू शकता गूळ यामध्ये संपूर्ण विरघळलेला आहे. 1-2 मिनटानंतर असं हे थोडंसं घट्टसर झालं की यामध्ये ना 2 चमचे सुंठ पूड आणि 1 चमचाभर आपण इथे जायफळ पूड घातली आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडीशी बडीशेप पूडसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. टोटली तुमची चॉईस आहे. पण गुळाबरोबर जायफळ आणि सुंठ अगदी मस्त लागते म्हणून आपण वापरलं आहे. आता पुन्हा याला साधारणतः 3 ते 4 मिनटं याचा छान गोळा होईपर्यंत आपण हे असं परतून घेतलं. जसं हे परतत जाल तसं याचा छान गोळा व्हायला सुरुवात होतं. असंच तुमचं पुरण तयार झालेलं आहे. आता या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. पुरण तयार झाले की नाही बघण्याची ट्रिक आहे. हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि हातावर याची गोळी करून बघितली की अगदी पेढ्याप्रमाणे गोलसर झाली पाहिजे. अशी गोळी बंद झाली की आपलं पुरण परफेक्ट तयार आहे असं समजावं. आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. आता तयार पुरण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून थोडंसं गार करत ठेवणार आहोत. थोडंसं कोमट झालं की पटकन आपण याचे पुरणगोळे करणार आहोत. तर त्यासाठी हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि रोज आपण चपातीसाठी कणकेचा कसा मध्यम आकाराचा गोळा करतो अगदी तसे सगळे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे. पुरणाचा गोळा मोठा असावा आणि कणकेचा गोळा छोटा असावा म्हणजे अगदी काठोकाठ तुमचं पुरण भरून पुरणपोळी तयार मिळते. तर बघू शकता अगदी मऊसूत मिळण्याप्रमाणे आणि अगदी छान चवीचं तुमचं हे पुरण तयार झालेलं आहे. आणि आपण घेतलेला जिन्नसा सांगितल्याप्रमाणे 10 गोळे असे तयार झालेत. म्हणजे साधारणतः 10-12 मध्यम आकाराच्या पुरणपोळीसाठी पाव किलो डाळ अगदी परफेक्ट आहे. साधारणतः 15 मिनिटानंतर पीठसुद्धा आपल्या इथे भिजून तयार आहे. एकदा झाकण काढून बघणार आहोत. पाण्यामध्ये असं हे डीप करून पीठ भिजत घातल्यामुळे त्याला भिजायला वेळसुद्धा लागत नाही आणि खूप जास्त तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा उपयोग न करता आपल्याला ही मस्त मऊसूत पुरणपोळी तयार मिळते. आता हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. जे पीठ आपण भिजत ठेवलेलं होतं साधारणतः 1-2 मिनटं थोडा जोर लावत आपण हे थोडंसं मळून घेणार आहोत आणि एकसारखं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे. थोडंसं मळून झालं, हाताला चिटकत असेल तर साजूक तूप थोडंसं घालून पुन्हा एकसारखा जोर लावत आपण हे छान गुळगुळीत पीठ भिजवून घेतलं. अगदी मऊसूत झालेलं आहे. जसं तुम्हाला तूप किंवा तेल घालून पीठ भिजवताना अगदी त्याप्रमाणे हे पीठ तयार झालं. फक्त गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बऱ्याच जणांच्या फाटतात लाटताना, तर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अजिबात फाटणार नाही कारण पीठ खूप जास्त आपलं सैलसर आणि मऊ झालेलं आहे. मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे आपण असे गोळे करून घेणार आहोत. म्हणजे एक मोठा गोळा पुरणाचा असेल त्याच्या अर्धपट आपल्याला इथे या पिठाचा गोळा हवा आहे. जसे पुरणाचे 10 गोळे झालेले आहेत तसे कणकेचे सुद्धा 10 गोळे झालेले आहेत. म्हणजे आपण घेतलेल्या जिन्नसात परफेक्ट 10 पुरणपोळ्या आपल्या तयार होतात. तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. आता पुरणपोळी फायनली आपण लाटायला घेणार आहोत. तर त्यासाठी घरातलं एखादा नॅपकिन असेल, वर्तमानपत्र असेल असं पसरून घालायचं आहे. म्हणजे पीठ यावर पडेल आणि किचन आपला खराबसुद्धा होणार नाही, मुंग्यासुद्धा लागणार नाही. शिवाय पोळी पाटाला किंवा घरातलं एखादं खोलगट ताट असेल त्याला कॉटनचं एखादं घट्ट कापड बांधून ठेवायचं आहे. अगदी नवशिके असाल, पहिल्यांदा बनवत असाल, पुरणपोळी लाटताना फाटत असेल तर या पद्धतीने केलं की अजिबात फाटणार नाही. अगदी कशीही पुरणपोळी लाटा. आता यावर थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून थोडंसं हे तयार करून घेतलं आहे. एक कणकेचा गोळा घेऊन पिठामध्ये घोळवून घेतला. हातावर छोटीशी पारी करून घेतली आहे. तुम्ही लाटून सुद्धा थोडीशी घेऊ शकता. नसेल जमत तर या पद्धतीने फक्त खोलगट वाटी आपल्याला करून घ्यायची आणि एक मध्यभागी आपण पुरणाचा गोळा घातला आहे. फक्त अंगठ्याच्या मदतीने हे पुरण आत सरकवत वरची पारी वर करत मोदकाप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. वर शेंड्याची जी बाजू येते ना ती तोडून न देता याला चिटकून ठेवायची. हाताच्या मदतीने गोल गोल करत हातावर थोडीशी चपटी भाकरीप्रमाणे थापून घ्यायची. प्रत्येक पुरणपोळीच्या वेळेस तुम्हाला असं जमत नसेल सिंगल करणं ते एकदाच असं करून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. आता आणखीन एक दाखवते. पुन्हा सेम पद्धत छोटीशी पारी करून घ्यायची. तुम्ही छोटीशी पुरीप्रमाणे लाटून सुद्धा घेऊ शकता.
आता काय करायचं आहे, यावर पुरण ठेवायचं आहे आणि ही पुरणाची बाजू आतल्या बाजूला ढकलत अंगठ्याच्या मदतीने वर अशी ही आपल्याला पारी बंद करून घ्यायची. या पद्धतीने आपण सगळे करू शकतो. आता तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल, तुम्ही नवशिके असाल, तुम्हाला मोठ्या पुरणपोळ्या जमत नसतील ना, तर सुरुवातीला हाता एवढ्या छोट्या-छोट्याच पुरणपोळ्या करा. म्हणजे अगदी सहज आणि न फाटता तुम्हाला तयार करता येईल. आता हे तयार केलेलं पिठामध्ये आपण घोळवून घेतलेलं आहे. असंच आपल्याला हे कॉटनच्या कापडावर ठेवून थोडं भाकरीप्रमाणे थापून घ्यायचं आहे. असं केलं की काय होतं, पुरण सगळीकडे एकसारखं लागलं जातं आणि लाटताना फाटतसुद्धा नाही. पुरणपोळी बनवायला तशी सोपी आहे, पण काही ट्रिक्स असतात, काही टिप्स असतात. या सगळ्या जर वापरल्या आणि अगदी निगुतीने शांतपणे केलं तर परफेक्ट पुरणपोळी आपली तयार होते. आता पोळी लाटताना ना खूप जास्त जोर लावायचा नाही. अगदी हलक्या हलक्या हाताने पोळी, जर तुम्हाला हाताने उचलणं शक्य होत नसेल तर पोळी पाट किंवा ताटावर तुम्ही रुमाल बांधला असेल, ते फक्त आपल्याला हलवत, जागा सरकवत ही पुरणपोळी फक्त कडेकडेने छान पातळसर आपल्याला लाटून घ्यायची. एकदम परफेक्ट आणि मस्त सरसरीत अशी छान पातळसर पोळी आपण लाटून घेतली. अगदी दोन्ही बाजूने तुम्हाला दाखवते, अजिबात पोळी आपली फुटलेली नाही. अगदी कशीही लाटा या कापडावर तर ती परफेक्ट पुरणपोळी आपली लाटून तयार मिळते. आणखीन एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला पुरणपोळी एक एक लाटून भाजता येणं शक्य नसेल, तर एखाद्या कॉटनच्या कापडावर तुम्ही लाटून लाटून थोड्या अंतरावर ही पुरणपोळी असे ठेवू शकता. म्हणजे अगदी सगळ्या एकत्र लाटलं की नंतर तुम्हाला भाजून घेता येईल. तर आपली पहिली पुरणपोळी तयार झालेली आहे. भाजण्यासाठी तवा छान गरम झालेला आहे. तवा गरम झाला की पहिली पुरणपोळी आपण यामध्ये घातलेली आहे आणि सुरुवातीला वरची बाजू थोडी सुकेपर्यंत साधारणतः 1 मिनिटभर आपण करून घेतलं. 1 मिनिटानंतर वरची बाजू थोडी सुकली की याची बाजू आपण उलटून घेणार आहोत. अगदी निगुतीने शांतपणे आपल्याला ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. आणि आता ही फुलली की गॅस मध्यम करायचा आहे, कारण बऱ्याचदा पुरणपोळी जास्त मोठा गॅस केला की ती करपण्याची शक्यता असते. ही पहिलीच पुरणपोळी तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे. एकदम सुंदर रंग सुद्धा आलेला आहे. चमचाभर यावर तूप घालायचं आणि मस्त दोन्ही बाजूने साधारणतः 1-2-2.5 मिनिटं आपण खरपूस भाजून घेणार आहोत. अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. दोन्ही बाजूने साधारणतः 3-3.5 मिनिटं मोठ्या आणि मध्यम आचेवर आपण भाजून घेतलेली आहे. रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे आणि पहिल्याच पुरणपोळीमध्ये अगदी छान सुगंध सगळ्या घरात पसरला आहे. अगदी सेम पद्धतीने दुसरीसुद्धा आपण लाटून यावर घातलेली आहे. प्रत्येक पुरणपोळी अशी छान आपली फुगल्यासारखी तुम्हाला दिसत असेल. आता पुरणपोळी आपण कधीतरीच बनवतो, मग इतकी प्रॅक्टिस नसते. मग थोडी अधूनमधून करायचं. असं केलं की आपल्याला आपसूक हे पदार्थ जमायला लागतात. छोट्या सुरुवातीला करा, एकदम मोठी करायला घेऊ नका. जशी तुम्हाला छान जमत जाईल तशी आकार त्याचा तुम्ही मोठा करू शकता. अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. पहिल्यांदा जरी बनवत असाल, नवशिके असाल, अगदी बॅचलर असाल, तर हे योग्य प्रमाण घेऊन आपण या पुरणपोळ्या तयार करू शकतो. तर आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः अशा मध्यम आकाराच्या 10 पोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही लहान करत असाल तर थोड्या जास्त होतील, मोठ्या करत असाल तर थोड्याशा कमी होतील. अशा पुरणपोळ्या तुम्ही एकदाच करून ठेवल्या की 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहतात. तुम्हाला माहिती आहे का, सणासुदीला गावच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पुरणपोळ्या केल्या जातात. होळीच्या दिवशी भरपूर पोटभर खातात. उरलेल्या पुरणपोळ्या उन्हामध्ये कडक सुकवतात आणि अशा पुरणपोळ्या 15-20 दिवससुद्धा चांगल्या राहतात, कारण त्यातला पाण्याचा अंश सगळा कमी झालेला असतो. तर तुम्हाला जास्त करायचं असेल, तुमच्याकडे उन्हाची सोय असेल, तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे करू शकता. किंवा उरलेल्या पुरणपोळ्या सुकवून त्या चहाबरोबर तुम्ही एक 10-15 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता. गरमागरम मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी खाण्यासाठी तयार आहे. मस्त साजूक तुपाची धार घालून अशी ही पुरणपोळी मस्त गरम करून घ्यायची आणि खायला घ्यायची. तर आजची ही मस्त रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा मस्त काटोकाट गुबगुबीत आणि मस्त चवीची, ओठाने सुद्धा खाता येईल अशी मस्त आपली पुरणपोळी खाण्यासाठी. तर येत्या होळीला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.